साकोली पोलिसांचा शहरात रूट मार्च सण उत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी केले आवाहन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडाऱ्यात सण उत्सवात सर्व धर्म समभावाची भावना व्यक्त करून प्रत्येक सण गुण्या गोविंदाने एकत्र साजरे करा असे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आवाहन करत साकोली पोलिसांनी शुक्रवार दिनांक 29 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता शहरातील प्रत्येक भागातून रूट मार्च काढला। हा रूट मार्च पोलीस ठाणे साकोली येथून नगर परिषद चौक, बस स्थानक चौक, प्रगती कॉलनी चौक, शेंदूरवाफा शहर प्रवेशद्वार चौक, SBI रोड, होमगार्ड परेड मैदान मार्ग, एकोडी रोड चौक, जुने पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मार्ग, गणेश वार्ड, दिवाणी न्यायालय, लाखांदूर रोड, तलाव वार्ड, श्रीराम भक्त हनुमान मंदिर, जामा मस्जिद रोड ते गोवर्धन चौक, उपजिल्हा रुग्णालय, जुने तहसील ते परत पोलीस ठाणेपर्यंत काढण्यात आला। या दरम्यान कुणीही सण उत्सव काळात मद्यप्राशन करून हुडदंग घातल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली जाईल। अनावश्यक रात्री बेरात्री जमाव करून शांतता भंग करू नये। अवैध दारू गांजा विक्री करताना आढळून आल्यास गंभीर गुन्हा दाखल केला जाईल आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जातीय सलोखा निर्माण करून प्रत्येक सण आनंदाने व उत्साहाने साजरे करा असे आवाहन यावेळी करण्यात आले। या रूट मार्चला उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडम, पोलीस निरीक्षक MP अचरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूल, उपनिरीक्षक राजू साळवे, उपनिरीक्षक किसन रेहपाडे यासह पोलीस अंमलदार, पोलीस नायक, महिला पोलीस, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड पथक असे 200 पोलीस सुरक्षा दल यामध्ये सामील झाले होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।